स्वामी समर्थांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या मठाबाबत गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न. स्वामी भक्तीत राजकारण आणू नका मनोज प्रधान. अहमदाबादमधून येताना स्वामी समर्थांनी ज्या वृक्षाखाली विश्रांती घेतली होती तिथेच उभारलेल्या मठावर कारवाई करण्याचे षडयंत्र रचले जात आहे. त्यासाठी दिंडोरी येथील स्वामींच्या अनुयायांना चुकीची माहिती देऊन स्वामींचे पोस्टर फाडण्यात आले आहे असा आरोप स्वामी समर्थ मठाच्या विश्वस्तांनी केला. तर स्वामी भक्तीत राजकारण आणू नका, स्वामींची लाठी पडली तर महाग पडेल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी दिला. आनंदनगर येथे म्हाडाच्या भूखंडावर स्वामी समर्थांचा मठ उभारण्यात आलेला आहे. सुमारे 19 वर्षापासून या मठात स्वामी भक्तांचा वावर आहे. आज प्रकट दिनानिमित्त या मठात हजारो भक्तांनी स्वामींचे दर्शन घेतले. गेल्या काही वर्षांपासून हा मठ जमीनदोस्त करून तेथे उद्यान उभारण्याचा प्रयत्न केला जात आहे. या विरोधात 10 नोव्हेंबर 2025 रोजी मनोज प्रधान यांच्या नेतृत्वाखाली स्वामी भक्तांनी ठाणे महानगरपालिका मुख्यालयात ठिय्या आंदोलन केले होते. त्यावेळेस आयुक्त आणि स्वामी भक्तांमध्ये झालेल्या चर्चेत कारवाईला स्थगिती देण्याचे आश्वासन देण्यात आले. त्यानंतर आजपर्यंत नवीन नोटीस बजावण्यात आली नसली तरी मठ तोडून उद्यान बनवण्याच्या हालचाली अद्यापही सुरू आहेत. त्यातूनच एका स्थानिक पुढाकाराने दिंडोरी येथे विश्वस्तांची चुकीची माहिती दिली. त्यामुळे येथील मठाबाहेरील फलक फाडण्यात आला. आज प्रकट दिनी दर्शनासाठी मनोज प्रधान हे गेले असता मठाच्या विश्वस्तांनी ही बाब प्रधान यांना सांगितले. त्यानंतर प्रधान यांनी मठातच पत्रकारांशी संवाद साधताना आम्ही केलेल्या आंदोलनानंतर ठाणे महानगरपालिकेकडून नवीन नोटीस आलेली नाही. मात्र 7 दिवसांपूर्वी येथील फलक फाडण्यात आला. त्यासाठी या ठिकाणी गायी बांधल्या असल्याचे तसेच अन्नधान्याची साठवणूक केली असल्याची खोटी माहिती एका पुढाऱ्याने दिंडोरी विश्वस्तांना दिली होती. वास्तविक पाहता गाय ही हिंदू धर्मात पूजनीय असल्याने ती येथे बांधण्यात आली होती, तर महाप्रसादासाठीचे धान्याची साठवणूक केली होती. हिंदुत्वावर मते मागणारेच मठ पाडायला येत आहेत, त्यांना स्वामींची लाठी पडणारच असे सांगितले. मला मी चूक आहे असं म्हणेन तुमचं. मी काय नवीन कुठलीही नोटीस या मठाला दिलेली नाही. जेव्हा मागच्या वेळेस तोडायला आलेले आणि आम्ही आंदोलन केलेलं तेव्हा आयुक्तांनी क्लिअरली आम्हाला सांगितलं, आम्ही सगळे होतो, की हे मठ त्याच ठिकाणी असेल आणि मागची जी जागा आहे त्याचं कन्व्हर्जन आपण गार्डनमध्ये करूया. त्यामुळे कुठलीही नवीन नोटीस नाही आणि कुठलाही हा मठ हलवायचा विषय नाही. आजचा विषय असा आहे की आपण सगळ्यांना माहिती आहे की 7-10 दिवसापूर्वी इकडे आमचा बोर्ड काढायसाठी काही नेते मंडळी आली. तर दिंडोरी प्रणित मठ आपण गेले 10 वर्ष चालवत होतो. हा मठ आहे 20 वर्ष जुना. आपण काय दिंडोरीला ते लोक गेले नव्हते सांगायला की ते तुमच्या प्रणित आम्हाला द्या. ते स्वतः आले, त्यांना ते जागा शोधत होते, त्यांना आपण दिलं. त्यांचं म्हणणं काय होतं की तुम्ही इथे गायी बांधल्या, तुम्ही इथे गोडाऊन बनवलं. तर आता खऱ्या अर्थाने तुम्हाला सांगायचं तर गायी म्हणजे हिंदुत्वाचं प्रतीक आहे. गायी बांधल्या तर कोणाला त्याचा त्रास झाला मला माहीत नाही. किंवा जे गोडाऊन होतं ते खऱ्या अर्थाने तिथे जेवण बनवण्यासाठी, आणि ते जेवण काय पदाधिकाऱ्यांसाठी नाही तर भक्तजनांसाठीच होतं. म्हणजे चुकीच्या गोष्टी त्या मठाधिपतींना सांगण्यात आल्या आणि त्यांनी तो बोर्ड काढायचा प्रयत्न केला. बोर्ड काढायला स्वतः आले, त्याचं त्यांनी शहाणपण पुऱ्या सोशल मीडियावर दाखवलं. फाडून टाकणं. मी आज जो या ठिकाणी आलेलो आहे आणि गेले 20 वर्ष मी येतोय, तो खऱ्या अर्थाने स्वामींचा भक्त म्हणूनच येतो. मी आपल्या माध्यमातून सगळ्या लोकांना सांगेन की राजकारण स्वामींच्या मठात आणू नका. तुम्ही स्वतःसाठी दुसरा मठ बनवला आहे, तुम्ही स्वामींचे आणखीन 4 मठ बनवा, आम्हाला खुशीच आहे. पण आम्हाला उगीच त्रास देऊ नका. स्वामींची लाठी पडली तर फार महागात पडेल. आमचं एकच म्हणणं आहे, इथे आजच्या दिवशी 15,000 लोक येणार. तुम्ही मागची जागा घेतली गार्डनसाठी, ठीक आहे, पण आम्हाला जगून द्या, आम्हाला स्वामींची भक्ती करून द्या, हे निश्चित. तर कोण नेते मंडळी कोण होतं नेमकं काय? मला माहिती आहे की जी लोक हिंदूंच्या नावावर मतं मागतात तीच मठ तोडायला पुढे येतात. म्हणजे आणखीन काय मी बोलू, मला कोणाची नावं घ्यायची नाहीत, सगळे माझे मित्र आहेत. पण ह्या बाबतीत मी मैत्री वगैरे बाजूला सोडेन, कारण काय स्वामीच्या प्रेमांच्या पुढे माझ्यासाठी काही आरती पण येत नाही साहेब. त्यांचा हेतू हेच आहे की मला असं वाटतं की आज बोर्ड काढा, यांना त्रास द्या, यांना कुठेतरी ती एक जागा दिली आहे तिकडे दोघं मठ एकत्र करा. पण त्यांना बेसिकलीच हे कळत नाही आहे की या जागेचं पावित्र्य आहे. महाराजांनी यांनी सांगितलं तसं महाराजांचं इथे वास्तव्य ते तुम्ही कसं विसरता. आणि
तुम्ही जर सांगत असाल की इथे गार्डनचं रिझर्वेशन आहे, तर या ठाणे शहरात मी तुम्हाला किती ठिकाणी दाखवू जिथे गार्डनच्या रिझर्वेशनमध्ये गार्डन पण आहे आणि मंदिर पण आहे. महानगरपालिकेच्या समोरच्या तलावाच्या बाहेरच्या इथे गार्डन आहे आणि गणपतीचं मंदिर पण आहे. मग अशीच परवानगी आम्हाला द्या. आणि मला असं वाटत नाही की आता सत्याच्या स्थितीत ते आपल्याला सांगतात की हे काढा, पण असा त्रास देऊ नका आम्हाला. आमच्या आणि महाराजांच्या मध्ये येऊ नका. आम्हाला महाराजांचं नामस्मरण करण्यासाठी ही जागा हवी.